रंगपंचमीच्या दिवशी दुपारी रामकुंड परिसरात काही हुल्लडबाजांनी पवित्र रामकुंडात उच्छाद घातल्याची लाजिरवाणी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर रामकुंडात चपला बुटांचा खच पडला होता. या घटनेविरोधात भाविकांमधून प्रचंड रोष व्यक्त होत असतानाच पुरोहित संघही रामकुंड परिसरात चप्पल फेकण्याच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आलाय. दरम्यान पुरोहित संघानं पोलीस आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. गोदावरी नदीत होणारे धार्मिक विधी, कपालेश्वर पालखी पूजन तसेच आगामी कुंभमेळ्याचा संदर्भ देत या घटनेने समस्त नाशिककरांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी पोलीस आयुक्तांना निवेदन देत संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करत कारवाई करण्याची मागणी पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी आणि सदस्यांनी केलाय. या प्रकारामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. रंगपंचमीच्या दिवशी दुपारच्या सुमारास गोदावरी नदीपात्रात रंगपंचमी खेळून आंघोळीसाठी आलेल्या काही हुल्लडबाजांनी एकमेकांच्या दिशेने चपला आणि बूट फेकल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. अशा प्रकारे चप्पल बूट फेकल्याने धार्मिक भावना दुखावल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त झाल्या आहेत. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.